कधी विचार केलाय का, महाराष्ट्रात, भारतात वाघ, बिबटे, चित्ते अचानक गावात का येतात? ते हल्ले करत नाहीत, ते मार्ग शोधत आहेत. कारण जिथे कधी त्यांची आई शिकारीला जायची, तिथे आज सिमेंट उभा आहे. जिथे पिल्लं खेळायची, तिथे आज महामार्ग आहे. जंगल कमी झालं, घर टुकलं, आणि मग आपण म्हणतो, हे प्राणी खूप खतरनाक झालेत. पण एक प्रश्न स्वतःला विचारा, आपण त्यांच्या घरात गेलो की ते आपल्या घराकडे निघाले? जंगल फक्त झाडांचं नसतं, ते भावनांचं असतं, ते संतुलन असंच असतं. आणि प्रत्येक प्राणी त्या जंगलाचा श्वास असतो. वाघ म्हणजे फक्त ताकद नाही, तो जंगलाचा रक्षक आहे. बिबट्या म्हणजे भीती नाही, तो निसर्गाचा संतुलन आहे. चित्ता म्हणजे वेग नाही, तो पर्यावरणाची आशा आहे. आज सरकार प्रयत्न करत आहे, संरक्षित वनक्षेत्र कॉरिडोर, रेस्क्यू टीम, पुनर्वसन योजना. पण सरकार एकटी पुरेशी नाही, आपणही जबाबदार आहोत. जंगल तोडणे थांबवा, निसर्गाशी भांडण नाही, संवाद ठेवा. विकास हवा, पण विनाश नाही. लक्षात ठेवा, जर जंगल वाचलं तर माणूस वाचेल, आणि जर जंगल संपलं तर फक्त प्राणी नाही, आपलं भविष्यही हरवेल. जंगल वाचवा, कारण ते आपलं नाही, पण आपण त्याचे आहोत.